राहणारी लोक असतील किंवा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये राहणारे लोकांमध्ये अधिकाऱ्यांच्या मार्फत या लोकांनी मोठा भ्रष्टाचार केलेला आहे. आणि या भ्रष्टाचाराला एवढा मोठा वाव या लोकांना मिळाला. आणि एक कालावधी पण त्यांना 8 वर्षाचा कालावधी, दर 5 वर्षाला निवडणुका झाल्या पाहिजेत, आम्हाला संविधानाने दिलेला दर अधिकार आहे, परंतु 8 वर्ष राहिली आहेत. आणि या 8 वर्षाच्या कालावधीमध्ये आजचा मुद्दा झालेला आहे. अखंड महाराष्ट्रातील किंवा मुंबई शहरातील लोकांना सर्वांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टीचं कटुनीतीचं जे राजकारण आहे, हे राजकारण हाणून पाडण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. जनतेचा कसा प्रतिसाद? जनता वाट बघत होती की निवडणुकीला सामोरे कधी येतात. आणि त्या जनतेने एवढा अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलाय. युतीच्या उमेदवारांना, युती म्हणजे साधारणपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबई महानगरपालिकेमध्ये किंवा राज्याच्या अनेक महानगर आणि नगरपालिकेमध्ये आमची युती झालेली आहे. आणि त्या युतीमध्ये जे लोकांना पाहिजे होतं, म्हणजे समाज आणि जाती धर्मापेक्षा वेगळं आहे की बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये काम करत असताना जातीच्या पलीकडे, धर्माच्या पलीकडे जाऊन लोक काम करतात. या लोकांनी जी कटुता जाती धर्मामध्ये वाटलेली आहे आणि म्हणून मुंबईची लोक वाट बघत होती की कधी निवडणुका होत आहेत. आज निवडणुका आलेल्या आहेत. त्यांना 16 तारखेला रिझल्ट ऐकल्याच्या नंतर त्यांना माहिती पडेल.